आज घरातून थेट रानामध्ये गेले, मिरची शेतामध्ये ना फेरफटका मारायला गेले होते. चला म्हटलं मग फेरफटका मारायला गेले आणि गवत दिसलं की घेतलं खुरप आणि लगेच काढलं खुरपून. तर खुरपून सगळं काढून घेतलं. संध्याकाळी चला म्हटलं औषध मारायचं होतं. तर आहो किती मारणार ना सगळ्या शेतामध्ये औषध, म्हणून त्यांना ना मी हेल्प करत असते. मग दोन पंप घेऊन ना दोघांनी दुईकून असं लवकर होत असतं म्हणून मी ना त्यांना हेल्प पण करत असते. चला ते एकटे तरी म्हणजे कितपर्यंत मारणार ना, मग चला त्यांना हेल्प केली ना त्यांना पण छान वाटतं. बांधायचं एवढं बांधून झालंय. तू इकडं बघ, पल्लवी पण काम करू लागते ना. बघा भैया पण काम करतोय. चला पटापटा बांधून घेऊन द्या बाबा. इथे बघा सकाळी सगळं खुरपून घेतलं, गड्यांनी सगळे बांबू वगैरे लावून घेतले होते. मग औषध वगैरे मारलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ना हातात दोरी घेऊन लगेच बांधायला लागलो. झाडं खूप मोठी झाली होती ना, खाली अशी लोळायला लागली होती म्हणून सगळी झाडं अशी ना वरती तारेला लटकून दिली. पल्लवी आरव सुद्धा बांधू लागत होते. सगळे झाडाच्या बुडाला ना ज्या फांद्या झाड आहेत ना त्या फांद्यांना ना दोरी बांधून वरती ना तारेला आम्ही सगळ्या दोऱ्या अशा बांधल्या. टोमॅटोचं झाड कसं बांधतात तसे सगळी मिरची अशी बांधली. तर आरव पल्लवीला सुट्टी असल्यामुळे ते सुद्धा आम्हाला असे करू लागतात आणि मी नेहमी माझ्याबरोबर शेतात नेत असते. आणि सकाळी सकाळी गेले ना काम होत असतं. मग उन्हाच्या आधी सकाळी लवकर गेले ना मग अशी कामं करत असते. आणि पल्लवीचा ना शाळेचा टायमिंग पण नव्हता झाला आणि आरवला सुट्टी होती, त्यामुळे मग पल्लवीच्या शाळेच्या टायमिंगपर्यंत असं काम करून घेत असते. असं कसं करू लागतं की बा, तू काय लाईन बांधली ना, पण तेवढी तरी बांधली की बा. पप्पांबरोबर रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं. नाही केलं नाही रे बाळा. चला भैया खाली बांधतोय, अशा दोऱ्या आहे ना. आता ही दोरी अशी वर बांधते, मी हेल्प करतोय. चला बघा तिकडं आजी बांधते, इकडं भैया, इकडं पल्लू किती उन्हात. चला सगळं भैयाने बांधून दिले खाली खाली. आता मी बांधते वर. असं बांधायचं. चला बांधून झाल्यावर बोलू तुमच्या बरोबर. हा होता आजचा व्हिडिओ. तर चला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.